आहेत हंसराज वैद्य डॉक्टर साहेब. तर ह्यांना आपण आज यासाठी हे केलं, एकंदरीत ह्यांच्या हॉस्पिटलला व्हिजिट करण्याचा हेतूवरती असा होता की पेपरमध्ये खूप छान लेख आला. बोलावं त्यांच्याबद्दल तितकं कमी आहे, त्यांचं अभिवादन करावं तितकं कमी आहे. कारण एकमेव डॉक्टर असे आहेत की प्रत्येक नागरिकांना या ठिकाणी महाराष्ट्रभर सांगत आहेत, मराठवाडाभर सांगत आहेत आपल्या लेखाच्या माध्यमातून की उष्णतेपासनं कशा पद्धतीनं बचाव करावा. ही जी उष्णता आहे जीवघेणी आहे. उष्णतेच्या लाटेपासून काय दुष्परिणाम होतील आपल्या शरीरावरती या संदर्भात थोडक्यात डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार साहेब. सर्व जनतेला मी या माध्यमातून सांगू इच्छितो की हा उन्हाळा सर्वसाधारण उन्हाळा नेहमीसारखा नाहीये, हे आपण अनुभवत आहोत. कारण प्रचंड तापमान वाढलेलं आहे. आता सध्यालाच आपल्या जगामधील जेवढे उष्ण शहर म्हणून घोषित केलेले आहेत 15, त्यापैकी 10 शहरं हे भारतातले आहेत. आता आपण पाहतोय मराठवाडा आणि विदर्भ तर अगदी उष्णतेने होरपळून निघतोय. सध्याला आपलं तापमान जवळपास 46 सेल्सिअसच्याही पुढे गेलेले आहे. आणि हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे आणि आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी यांनी सुद्धा आपल्याला सचेत केलेलं आहे की बाबा रे, हा उष्णतेचा धोका फार मोठा धोका आहे, याच्यापासून तुम्ही सावध राहा. आणि खरं आहे ते की प्रचंड मोठी उष्णता तापमानाची लाटच आहे, स्थिर लाट आहे असं म्हणता येईल. या लाटेपासून बचाव करणं हा एकमेव आपल्या जीवाला वाचवण्याचा राजमार्ग आहे असं म्हटलं तर ते वावगं होणार नाही. मित्रांनो, आपण एकच काम करू शकतो, घाबरून न जाता, गडबडून न जाता, भीतीने हुरळून न जाता आपण ह्या उष्णतेपासून जर बचाव करून घेतलो तर आपल्याला जीवाला धोका नाही. अन्यथा कुणाही निरोगी माणसाला सुद्धा या उन्हाच्या लाटेचा धोका होऊ शकतो. सनस्ट्रोक ज्याला म्हणतो आपण, उष्माघात होऊ शकतो. त्याला काही कारण लागत नाही, फक्त एकच कारण लागतं की उन्हात गेल्याचा इतिहास आणि शरीराचं वाढलेलं तापमान यामुळे अनेक प्रादुर्भाव लक्षणे दिसून येतात. त्यामध्ये शरीराचं तापमान वाढतं, शरीर कोरडं पडतं, घसा कोरडा पडतो, डोळे कोरडे पडतात, आपल्या हृदयाची क्रिया खूप वाढते आणि त्याच्यामुळं भुरळ पडल्यासारखं किंवा भ्रांत गेल्यासारखं होतं. ही सगळी लक्षणं आपले चक्कर येणे, भोवळ येणे, पडणे, ह्या लक्षणं जर ही अशी आढळून आली तर याला आपण उष्माघात असं म्हणू शकू. त्याचं कारण ह्या उष्माघाताचा प्रादुर्भाव त्यातल्या त्यात लहान बालकं, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती माता यांना फार मोठा धोका आहे. तसेच ज्या नागरिकांचं प्रतिकार शक्ती कमी झालेली आहे काही कारणास्तव, कारण दीर्घ आजारामध्ये प्रतिकार शक्ती कमी होते, अशा लोकांना तर फारच मोठा धोका आहे. आणि म्हणून मी जनतेला सांगू इच्छितो की तुम्हाला जे काही करायचं आहे बाबांनो, तर तुम्ही याच्यात आपला बचाव करा, आपल्या कुटुंबाचा बचाव करा आणि समाजाचा बचाव करा. त्याचं हे कसा करायचा तर आपल्या दिवसभराची कामं, उन्हातली कामं हे सकाळी 9 वाजेपर्यंत उरकून घ्या आणि 10च्या पुढे ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत घराच्या बाहेर निघू नका. हे सगळ्यात मोठं प्रतिबंधात्मक पाऊल आहे आणि यामुळं आपल्याला धोका अजिबात होणार नाही. अन्यथा आपण जर जाणीवपूर्वक एवढं माहिती घेऊन सुद्धा आपण जर उन्हात गेलो तर आपण मृत्यूला निमंत्रण दिल्यासारखं आहे असं मी म्हणेन. म्हणून आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे की आपण सकाळी 9च्या पुढे, 10च्या पुढे आणि संध्याकाळी 4 वाजेपर्यंत कोणीही उन्हात न जाता आपण घरातच बसावं.
आणि संध्याकाळची पुन्हा कामं रात्री 8:30, 9:30, 10:30 पर्यंत आपण करू शकतो. तर तद्वतच शाळा, कॉलेजेस, कोचिंग क्लासेस आणि सरकारी जेवढे काही कार्यालय आहेत त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांना किंवा व्यवस्थापनांना मी सांगू इच्छितो की दुपारची वेळ अत्यंत भयानक आहे. ही एक इमर्जन्सी घोषित केलेली आहे शासनाने. याला पर्याय नाही. अत्यंत मरणासन्न असं हे ऊन आहे आणि याच्यामुळे याच्यापासून बचाव करणं हा एकमेव उपाय आहे. म्हणून आपण या काळामध्ये आता गेल्या 29 तारखेपासून ते येणाऱ्या 13 तारखेपर्यंत शासनाने हे महाभयंकर असा काळ घोषित केलेला आहे. इमर्जन्सी घोषित केलेली आहे, आणीबाणी घोषित केली आहे. या काळात आपण कुठेही बाहेर न जाण्याची खबरदारी घ्यावी एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि समजा उष्माघात झाल्याचे आपल्याला चाहूल लागले, अंदाज आला, तर ताबडतोब आपण डॉक्टरना, तज्ज्ञांना दाखवून द्या आणि जाईपर्यंत आपण घरीच त्यांना सारखं थंड पाणी द्या, थंड जागेत ठेवा, अंग सगळं कोरड्या ओल्या कपड्याने पुसून घ्या आणि कपाळावर आणि डोक्यावर 4 पदरी ते 6 पदरी घडी टाकून द्या आणि पाणी सारखं सतत पाजवा. या सर्वसामान्य लोकांना यापासून बचाव करण्यासाठी पाणी पिणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण पाणी अंगामध्ये कमी पडणं म्हणजे आपण उष्माघाताला एक प्रकारचं मदत केल्यासारखी आहे. म्हणून पाणी जास्त पिणं आवश्यक आहे. आता आपण एरवी तहान लागल्यावरच पाणी पितो, पण तहान लागण्याची वाट न पाहता घंट्याला तुम्ही सारखं पाणी पित राहा आणि बाहेर न जाता घरातच राहा. समजा काही कारणास्तव तुम्हाला बाहेर जाणं भागच आहे, तर त्यासाठी तुम्हाला डोक्यावरती गमछा घेणं, पागोटं बांधणं, टोपी घालणं किंवा फिरंगी टोपी घालणं, महिलांनी भरून पदर घेणे किंवा ओंडी घेणे, हे करून अंगावर पांढरे सुती कपडे, ढिल्ले शैल कपडे घालणे एवढं करावं. त्यातल्या त्यात खादीचे जर कपडे घालता आले आपल्याला तर हा सर्वात उत्तम मार्ग आहे. तंग कपडे आणि रंगीन कपडे अंगावर घालू नये, जेणेकरून आपण उष्णतेला आपण ग्राह्य धरतो आणि आपल्याकडे बोलवतो असा प्रकार आहे. त्याच्यापासून सूर्यकिरण परावर्तित होत नाहीत आणि शरीराचं तापमान वाढतं. म्हणून तंग कपडे आणि रंगीन कपडे वापरू नये. ज्यांना बाहेर जाणं अगत्याचंच आहे त्यांनी डोळ्यावर जर जमलं तर गॉगल्स किंवा शीतल चष्मे घालून बाहेर जाता येईल. सावलीने जा, थांबत जा, पाणी पीत जा आणि आपल्या जिथे जायचं आहे तिथे पोहोचल्यानंतर सुद्धा एक थोडा वेळ हवेला बसा, पंख्याला बसा, पाणी प्या आणि मग आपली कामं करा. एवढंच या प्रसंगी सांगतो. त्यातल्या त्यात उघड्यावरती काम करणारे जे कामगार आहेत, मजूर आहेत, त्यांना सुद्धा हा फार मोठा धोक्याचा काळ आहे. त्यांनी सांभाळून वागलं पाहिजे. जे काही कामं त्यांचे दिवसभराचे करायचे ते सकाळी अगदी 5:30-6 पासून सुरू करावं, ते 8:30-9 पर्यंत संपवावं आणि नंतर संध्याकाळी 4च्या नंतर पुन्हा 5, 6, 7, 7:30 वाजेपर्यंत ते कामं करावीत. एवढेच या प्रसंगी त्यांना सूचना देऊन मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी खूप अतिशय मोलाची माहिती आपल्या सूत्रधारांना, आपल्या प्रेक्षकांना या ठिकाणी सांगितली. विशेष बाबी उष्ण हा जो विषय आहे, उष्णघात, हे प्राणघातक ही ठरू शकते आणि याच्यापासून कशा पद्धतीनं प्रत्येक मानवानी, प्रत्येक महाराष्ट्रातील तमाम नागरिकांनी घ्यावयाची जी काळजी याबद्दल स्पष्ट भूमिकेमध्ये डॉक्टर साहेबांनी सांगितले की आपण उष्णघातापासून या पद्धतीने संरक्षण केलं पाहिजे, वारंवार पाणी पिलं पाहिजे. तर डॉक्टर साहेब नक्कीच या ठिकाणी आपण सर्व जनतेस दुसरं अजून एक करू शकतो. ज्यांना शक्य आहे त्यांनी जलयुक्त फळं जर खाता आली तर त्यांनी अवश्य खावं.
जसं आता जेवणामध्ये सुद्धा आपला थोडासा बदल घडवून आणावा. दही, ताक, कांदा हा फार महत्वाचा आहे. तसंच जलयुक्त पदार्थ म्हणजे जसं टरबूज, खरबूज किंवा पपई किंवा अंगूर असे पदार्थ जेवणामध्ये खाता आले, आपल्याला घेता आले, आपल्या ऐपतीप्रमाणे घेतल्यास आणखीन त्याला मदत होईल. पण पाणी कुणालाही मिळू शकतं, म्हणून पाण्याचं प्रमाण जास्त घ्यावं एवढंच या प्रसंगी सांगतो. नक्कीच धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद आपले. मी युवा राजवन अजय कुमार गाडेकर. आज डॉक्टर साहेब आपले आदरणीय हंसराज वैद्य सर यांच्यासोबत मुलाखत घेताना खूप खूप